सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। मरणोपरांत अवयव व देहदान। चव्हाण परिवारांनी समाजाला मानवतेचा संदेश देत भावाने बहिणीचा अवयव व देहदान केले। आपण आपल्या जिवंतपणी अनेकांच्या कामी येतो। अनेक लोक निरपेक्ष भावनेने इतरांना मदत करून पुण्य संपादन करतात, परंतु आता भारतात देहदानाचा कायदा झाल्यामुळे मरणोत्तर देहदान करून महान असे पुण्य संपादन करण्याची संधी भारतीय नागरिकांना मिळत आहे। अशाच संधीचे सोने चव्हाण कुटुंबियांनी केले आणि अलौकिक पुण्य संपादित केले। सविस्तर वृत्त असे की आम्रपाली चव्हाण, वय 36 वर्ष, राहणार मुरमाडी, पोलीस स्टेशन पोस्ट मोरगाव, तालुका मौदा, जिल्हा नागपूर यांचे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूर AIIMS येथे उपचार सुरू असतानाच निधन झाले। चव्हाण कुटुंबावर दुःखाचा पहाड कोसळला। अशाही परिस्थितीत भाऊ चंद्रशेखर, आई रत्नमाला, बहिणी वैशाली यांनी विचारविनिमय करून विवेकाने निर्णय घेतला। आम्रपालीचे मरण्याचे वय नव्हते, परंतु कोणाचा कधी मृत्यू होईल हे सांगता येत नाही। मृत्यू आपल्या हातात नाही, त्यामुळे आपल्या हातात जे आहे ते आपण केलेच पाहिजे। आम्रपालीचे आपण देहदान केले तर नवीन शिकाऊ डॉक्टरांना मानवी शरीरातील गुंतागुंतीची रचना समजून घेता येईल, वैद्यकीय संशोधकांना अभ्यास करता येईल। तिच्या मृतदेहाला लाकडांवर जाळून मातीमोल करण्यापेक्षा आपण देहदान करून तिला बहुमोल केले पाहिजे, असा शहाणा विचार चव्हाण कुटुंबियांनी केला। देहदान प्रचारक डॉक्टर सुशील मेश्राम यांच्याशी संपर्क साधून देहदान प्रक्रिया यशस्वी केली। अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूर AIIMS चे शरीर रचनाशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर आदित्य तारणेकर यांच्याकडे मृतदेह सुपूर्द करण्यात आला। डॉक्टर तारणेकरांनी चव्हाण परिवाराच्या क्रांतिकारक कार्याचे तोंड भरून कौतुक करीत परिवाराला उत्तम आरोग्य व उदंड आयुष्याच्या सदिच्छा दिल्या। विश्वशांती सामाजिक न्याय संस्था बुटीबोरीचे कार्यकर्ते चंद्राभाऊ ठाकरे, संदीप बलवीर, युगसाक्षी प्रकाशनाचे नितीन हनवते मरणोत्तर देहदान अवयवदान जनजागरण करिता मागील काही वर्षांपासून सातत्याने प्रबोधनाचे कार्य करीत असून कृतिशील योगदान देत आहेत। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कबाडे, बुटीबोरी।